गुढीपाडव्यानिमित्त कोल्हापुरात करवीर गर्जना ढोल ताशा पथकाकडून शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या शोभायात्रेमध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कलाकार मंडळी सहभागी झालेले आहेत। या सर्व कलाकारांनी नवीन वर्षानिमित्त पुढारी नृत्य सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। गुढीपाडव्यानिमित्त कोल्हापूरमध्ये थोड्याच वेळात शोभायात्रा सुरुवात होणार आहे आणि या शोभायात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे हे सगळे कलाकार। तर आपण सगळेजण यांना टीव्हीवरती पाहताय, मात्र आज कोल्हापुरातल्या शोभायात्रेमध्ये हे सगळे सहभागी होणार आहे। प्रियदर्शनी पाहताय, पृथ्वी काय, ओंकार आहेत आणि कलाकार जे आहेत ते सगळे या शोभायात्रेत सहभागी आहेत। सगळ्यात पहिला प्रियदर्शनीकडे जातो। कशा पद्धतीने कोल्हापूरमध्ये आता शोभायात्रा असणार आहे, एक सजून दजून या ठिकाणी आता आली? गुढीपाडव्याच्या निमित्ताने दरवर्षी हे सजणं होतंच, पण यावर्षी गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत आम्ही सहभागी होणार आहोत आणि तेही कोल्हापूरमध्ये। तर एक्साइटमेंट आहे आणि आता सोनी मराठीचे कलाकार एकत्र आल्यानंतर ते दंगा घालतातच, राडा घालतातच। सो आता बघूया कोल्हापूरची हवा आणखीन काय आम्हाला प्रोत्साहित करते। मी पहिल्यांदाच कोल्हापुरात येतोय, पण फार मजा येणार आहे कारण आजपर्यंत मुंबईची शोभायात्रा अनुभवली होती, आज पहिल्यांदा कोल्हापूरची शोभायात्रा अनुभवणार आहे। पण पुन्हा तेच शोभायात्रा किंवा आपले हिंदू सगळे सण उत्सव ही एक सांस्कृतिक चळवळच असते असं मला वाटतं आणि ती चळवळ सगळ्यांनाच पूरक ठरते, सगळ्यांच्या संस्कारांसाठी। आणि मुंबई असो किंवा कोल्हापूर असो, शोभायात्रा आणि गुढीपाडवा हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। त्यामुळे सगळ्यांमध्ये एक वेगळा उत्साह दिसत असतो, एक वातावरण अत्यंत उत्साही असतं। त्यामुळे मला असं वाटतं की कोल्हापूरचे लोक इतके मायाळू आहेत, इतके प्रेमळ आहेत की ते आम्हाला सांभाळून घेतील। आमच्याकडनं काही चुका झाल्या तर त्याही सांभाळून घेतील आणि प्रेम तर ते करतातच। त्यामुळे येस, खूप एक्साइटेड आहे, आनंदी आहे आणि त्याचबरोबर तमाम प्रेक्षकांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। ओंकार, तू आम्हाला ढोल ताशा देखील वाजवताना यापूर्वी कधी कधी दिसलेला आहे, आज तुला ढोल ताशा वाजवताना पाहायला नाही? हे खोटं आहे। हे मी कधीच कोणालाच दिसलेलो नाहीये ढोल ताशा वाजवताना। पण नाही, मी आज वाजवेन ढोल ताशा। मी लहानपणी वाजवायचो, पण त्याचे पुरावे नाही आहेत कुठेच, सो तुम्ही उगाच काही सांगू नका। पण आज ते आपण पुरावे देऊया। आज मी वाजवणार आहे, मला आवड आहे वाजवायची। आणि पृथ्वीक आणि प्रियदर्शनी जे बोलले ते मी रिपीट करतो, सेम म्हणजे तुम्ही जे बोलला तेच सगळंच माझ्या मनात आहे। आणि कोल्हापूरला येऊन मला नेहमी छानच वाटतं आणि माझी पहिली शोभायात्रा आहे आणि या शोभायात्रात मी वाजवणार, आज मी ढोल वाजवणारच आहे। आज तू बोललायस तर मी आज वाजवणार आहे। सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। देखील खूप सजून दजून या ठिकाणी आलेला आहात। आता नववर्षाची सुरुवात जी आहे ती अशाच पद्धतीने शोभायात्रेने होते, काय सांग? खूप कमाल वाटतंय खरंच। जसं ओंकार म्हणाला तशी माझी ही पहिलीच शोभायात्रा आहे आणि मला लहानपणापासून अशी इच्छा होती, मला ढोल ताशा पथकात जायचं होतं, पण मला वाटतं ते झालं नाही। पण आज पूर्ण होईल माझी इच्छा। मग सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तू देखील सोबत दिसशील असं वाटतंय? तुम्ही नाही, एकतर करवीर गर्जना हे जुनं पथक आहे, ढोल पथक आहे आणि मुळात मजा यासाठी येणार आहे की मी पहिल्यांदा अनुभवणार आहे शोभायात्रा। सो मी पण खूप एक्सायटेड आहे की कशा पद्धतीचं हे सगळं होणार आहे आणि तेवढेच साथीचे कलाकार पण उत्सुक आहेत। सो बघूया कशी मजा येणार आहे आणि परत एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज।